आपला मित्र कसा मोठा होऊ आणि त्याचं आपल्या बाईटद्वारे कसं नाव प्रसिद्ध होईल त्याच्या मागे जास्त माझा हेतू असतो। आपल्या मित्रालाच आपण खाली खिचायचं, त्याला मागून शिवाय देतं, हे काम मिलिंद पाटलाचं नाहीये, जे आहे समोर आहे। आणि कधी पण कोणाच्या मनामध्ये काय शंका असेल, समोर एक बाईटवाल्याला बसवायचा, मला बसवायचा, कोण कोणाचा काय काय ते समोर क्लिअर करायचा। मागून मागून इकडून तिकडून बोटं घालत बसायचा नाही। आम्ही गेलो पण नाही दोघं भाऊ, पण समोरच्यांना त्याची जाण नाही राहिली का संबंध आहेत, आपण कुठेतरी माणूस आजारी तर हे कुठेतरी आपण कॅन्सल केली पाहिजे। पण त्यांना बैल दिली, पहिरे तोडून बैल दिली, पण त्यांची जाण समोरच्याला ठेवता आली नाही। आणि कधीही विरोधामध्ये पळत असेल तर मिलिंद पाटील तयार आहे, कधी खेळायला पण तयार आहे। स्वतःहूनच मागे बोलवतो, काना शेटला आता पण बोललो, कधी शरद खेळायची आपण प्रेक्षक वाट बघतात, ते सर्जा आणि मेहरबान, इकडे भुंगा आणि सैराट, कधी पण तयार आहे, कधी पण करू। येणाऱ्या 2-3 दिवसात मैदान आहे, परत आपण खेळू ना। प्रेक्षकांना आनंद झाला पाहिजे कुठं। की भुंगा सैराट जोडी पळते, तुमच्याकडे लिंबू आहे म्हणून मी सांगितलं ना मागच्या टायमाला, लिंबूने मोठा संत्री आहे, वर्षोनवर्ष चालायचा। राहुल शेटची गाडी जमली नसती खाली गेल्या म्हणून, नाहीतर राहुल शेटला आम्ही स्वतः बोलून एकत्र बाईट दिली असते। मिलिंद दादा नमस्कार। नमस्कार दादा आज कसं काय नियोजन होतं? हे पहिली प्रेक्षणीय बिनजोड झाली, पण दुसरी कुठेतरी झाली नाही। काल काना शेट आपले त्याचा फोन आला होता, तर शेट आपल्याला जरा गाडी जमते, मला काय पण करून उद्या बैल लागेल। 100% बोललो बैल, कारण की माझा आवडता आहे नंदी आहे आपला मेहरबान, त्याच्यामुळे काहीच नाही। मेहरबान आणि भुंगाची गाडी चांगली पळते, त्यामुळे ती गाडी जमली आणि लगेच दुसरी गाडी पण जमली होती, उसटण्याचा रायबान आणि सैराट, त्याच्याशी बोलणं चालणं करून काहीतरी चर्चा झाली होती। पण इकडे मैदानामध्ये येऊन जे संघटनेने नियम अटी जे आम्हाला घालून दिलेत, एक मालकाच्या नावावरती एकदाच गाडी पळेल किंवा काहीतरी असे बरेचसे नियम आहेत, त्या नियमानुसार आम्ही पण संघटनेच्या नियमानुसार राहण्याचा प्रयत्न करतो। तसेच नियमाला धरून दुसरी गाडी आमची नियमात बसत नव्हती म्हणून आम्ही ती गाडी कॅन्सल केली, आणि नाहीतर मग आता सैराट आणि भुंगा पळायला खाली गेले असते आणि प्रेक्षकांना एक आनंद गाडी बघायला भेटली असते। ओके दादा, म्हणजे नियम अशा प्रकारे असतील, कारण का बघा एकदम मला तर वाटतं काना दादाच्या नावानं भुंगा पळायला असेल म्हणून तुम्हाला ही दुसरी शर्यत करता आली। तसंच झालं, पण रात्री जेव्हा गाडी जमत होती तेव्हाच आम्ही बोलणं चालणं केलं होतं। पण शेवटी इकडे आल्यानंतर जरा बैल कळाल्यानंतर थोडी माणसाची मेंटॅलिटी थोडी बदली होते, तशीच जरा झालं आणि तेच गोष्टी घडल्या। ओके, मग आज मला तर वाटतं एकच शर्यत करून जावं एकच लागेल। शर्यत झाली, चांगली शर्यत झाली। आपल्या संतोष तोडकर यांचा सुंदर आणि विकास खानावकरचा हे शेटचा पक्ष आपला पक्षा, गाडी सुंदर पळाली आणि इकडे मेहरबान आणि भुंगा यांनी विजय प्राप्त केला। दादा आज बघतो या मैदानामध्ये तुमच्या सभोवताली मित्रपरिवार पण जाम आलेले आहेत, नेहमीच म्हणजे दोस्तीला जागणारे माणूस आहेत तुम्ही, काय सांगाल? बघा, दोस्ती बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाची असते आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये दोस्ती आम्ही भरपूर केलेली आहे। काही लोकांना त्याची जाण नाही आहे, पण ज्यांच्याबरोबर दोस्ती ठेवले ते आज पण माझ्या खांद्याला खांदा मिळून सोबत आहेत। काही लोक घरी बसतात आणि काय पण आपलं बाईट देतात आणि काय पण लोकांना सांगतात, पण ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी खरं खोटं समोर प्रेक्षकांच्या समोर मी नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेल। बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, पण त्या आता बोलायला गेलो तर हा क्षेत्र कुठेतरी चांगल्या वळणावरती चाललाय, चांगल्या वळणावरती मैत्रीच्या शर्ती आहेत। शर्ती खेळा, शर्ती खेळून कुठला राग रोज असं शर्ती खेळून व्यक्त करा, पण कुठले तरी काहीतरी गोष्टीचं बिना मतलबचं काहीतरी बोलणं करणार आणि काहीतरी ह्या क्षेत्राला काहीतरी डाग लावणार, तर ते जरा लांब ठेवा। मैदानात या, मैदानात शर्ती खेळून काय तुमचा राग रोज माझ्यावरती काढा। बरेचसे लोक असतात बसल्या बसल्या याच्यामध्ये काड्या घाल, त्याच्यामध्ये काड्या घाल, घरी बसल्या बसल्या फोन कर, हे कर ते कर, बऱ्याचशा गोष्टी आमच्या कानावरती येतात। कुठेतरी आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करतो आणि खेळ कुठेतरी चांगला ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतो। आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या। आम्हाला दिवसाला याल, मी नेहमी सांगतो, जर मला दिवसला तर मी अंगावरती एक पण कपडा ठेवणार नाही, सगळंच काढेल। मग ते आम्ही शांततेचा खेळ खेळतोय। आमचे सैराट बैलाचे मालक आहेत आम्ही, आणि माझा हे ध्येय प्रत्येक मैदानामध्ये यायचा, प्रत्येक मैदानामध्ये खेळ खेळायचा, आनंदाचा खेळ खेळायचा। माझे सगळे मित्रमंडळी, आमचा एरंदारचा ग्रुप असू दे, आमचा वेल्ल्याचा ग्रुप असू दे, आमचा आकाश शेटचा RJR ग्रुप असू दे, परत शिरी शेटचा ग्रुप असू दे, पाले ग्रुपचा ग्रुप आहे, नायरा ग्रुप आहे, परत भंगारपाडा ग्रुप आहे, आपले चांगले सगळे संबंधातले लोक आहेत, बरेचशी लोक आहेत। आपण आपला मित्र कसा मोठा होऊ आणि त्याचं आपल्या बाईटद्वारे कसं नाव प्रसिद्ध होईल त्याच्या मागे जास्त माझा हेतू असतो। आपल्या मित्रालाच आपण खाली खिचायचं आणि मित्र कुठेतरी मोठ्या चांगल्या गोष्टीकडे जातोय आणि त्याला मागून शिवाय देतं, हे काम मिलिंद पाटलाचं नाहीये, जे आहे समोर आहे। आणि कधी पण कोणाच्या मनामध्ये काय शंका असेल, समोर एक बाईटवाल्याला बसवायचा, मला बसवायचा, कोण कोणाचा काय काय ते समोर क्लिअर करायचा। मागून मागून इकडून तिकडून बोटं घालत बसायचा नाही, जे ते रोकठोक होऊन जाऊ दे एकदाच।
दादा मला तर वाटतं आपल्याला बाबांची शिकवण आहे. मागच्या वेळेस पण कुठेतरी भांडण्याचा जसा विषय झाला होता तुमचा, तर तुम्ही एका शब्दाने बोललेलं की ज्या दिवशी या बैलगाडा क्षेत्रात भांडण करेन, म्हणजे बाबांची शपथ घेतलेली. तुम्ही एकदम प्रेमाने बघा, आणि सगळ्यांची प्रेमाने शर्ती मी करताय सध्या. तेच सांगतो. मागच्या वेळेलाच आमचे संबंध एवढे चांगले आहेत या बैलगाडी क्षेत्रामध्ये. मी असा होण्याचं कारण खूप वेगळं आहे. मागच्या वेळेला किंवा प्रत्येक वेळेला जिथे जिथे माझ्या बाबांचे संबंध आहेत तिथे तिथे आम्ही संबंध बाबांच्या नावासाठी खराब करत होतो. एक तुम्हाला किस्सा पण सांगतो. माझ्या नावाने आमचा किसन शेठ मोराळे मायनीचा नंद्या पळायचा आणि माझा जवळचा भावासारखा आमचा पालेबुद्रुकचा महेश शेठ पवार यांचा सुंदर पळायचा. ही गाडी अतिशय सुंदर पळायची. आम्ही इकडे चांगल्या चांगल्या गाड्यांना पराजित पण केला होता. जसा भुंगा सैराट पळतो त्याच्याच स्पीडला ती नंद्या आणि ही गाडी पळायची. आमची गाडी पण जमली होती. ज्या वेळेला संबंध होते त्या टायमाला आपला पालेबुद्रुकवाल्यांनी नाव सोडला होता बॅनरवरती. पण संबंधामध्ये गाड्या जमल्या. संबंधवाल्यांना मी स्वतः फोन केले, माझ्या बाबांनी फोन केले, माझ्या भावांनी फोन केले. पण ह्या बैलगाडीचं क्षेत्र असं विचित्र आहे का लोकांना संबंध जास्त नाही जमत आहे. पण ती गाडी पराजित आहे. त्यावेळेला माझे बाबा खूप आजारी होते, हिंदुजाला ॲडमिट होते. त्यावेळेला मी 3.5 लाख रुपये मी पाठवून दिले होते त्या शर्तीसाठी. पण त्या शर्तीमध्ये आम्ही दोघं, कारण की त्या शर्तीपेक्षा आमच्या बाबांचा जीव आम्हाला खूप प्यारा होता. कारण की ते आमच्यासाठी दैवत होते. त्यांच्या पुढे या शर्ती रोज खेळते. आम्ही ती शर्यत हारलो, आम्ही गेलो पण नाही दोघं भाऊ. पण समोरच्यांना त्याची जाण नाही राहिली का संबंध आहेत, आपण कुठेतरी माणूस आजारी तर हे कुठेतरी आपण कॅन्सल केली पाहिजे. पण हा बैलगाडी क्षेत्र त्यावेळेचा असा होता. पण आम्ही त्या गोष्टीचं मनामध्ये कुठलीही न कंता ठेवत त्यांच्याशी संबंध जुडले, त्यांच्या सोबत राहिलो, त्यांच्या बरोबर पळालो, त्यांना बैल दिली, पैरे तोडून बैल दिली. पण त्यांची जाण समोरच्याला ठेवता आली नाही. आणि कधीही विरोधामध्ये पळायचं असेल तर मिलिंद पाटील तयार आहे, कधी खेळायला पण तयार आहे. दादा मला तर वाटतं आता पण कुठेतरी चांगल्या वळणाकडे चाललंय आणि आज तुमचं रौद्र रूप बघायला भेटतं. मला तर समजत नाही की नक्की काय विषय आहे. पण आपण पुढे घेऊन जाऊया. भुंगा सैराट एकदम टॉपची गाडी पळत. कशा प्रकारे ही जोडी तुम्ही टिकून ठेवता, कशा प्रकारे तुम्ही गाडी बघा, पळवण्याचा प्रयत्न करताय? काल काना शेठचा फोन आला होता. शेठ, माझी इज्जतीचा प्रश्न आहे, मला बैल पाहिजे. बघा, माझ्या मित्रांची कुठं इज्जत मान खाली घालायचा कुठं हे येत असेल तर 100% मिलिंद पाटील आणि भुंगा हे 100% त्यांच्या पाठीशी उभे राहणार. तो माझा लांबचा मित्र असू दे किंवा जवळचा मित्र असू दे, मी प्रत्येक संबंधामध्ये माझ्या बैल देण्याचा प्रयत्न करतो. पण ते मित्राला त्याची जाण पाहिजे. काना शेठ बरोबर माझ्या 4 शर्ती झाल्या. 4ही शर्ती भुंगाने विजय प्राप्त करला. आता काना शेठ 2 दिवसापूर्वी खूप अंतराने हारला. पण मी कुठली मनामध्ये शंका नाही ठेवली. माझ्या मित्राची इज्जत आहे, माझ्या मित्रासाठी मला भुंगा द्यायचे. शेठनी आपला सुनील शेठनी पण खूप मोठं मन केला. शेठ, बिंदास तुम्ही भुंगा सैराट पळत असला तरी पण ती पण गाडी आपलीच आहे, बिंदास तुम्ही ती गाडी करा. पण त्यांनी पण न मनामध्ये शंका ठेवून खुल्या मनाने त्यांची मुलं ते स्वतः गाडी खाली सुट्टी करायला होते. आपले जितेश शेठ होते. आनंद होतो. आपल्या सोबतचे संबंधातले हीच खरी मैत्री यारी, हीच खरी संबंध आहेत. असे बरेचसे आपले मित्र आहेत, बरोबर. ते सोबत असतात. आणि दादा असे मित्र असणे कुठेतरी एक कालाची गरज आहे. बघा ना आज, कारण का एकदम टॉप स्पीडला आपली गाडी पळत, चांगली पळत, नेहमी गुलालात आहे, तरी पण स्वतःचा नंदी रोखून कुठेतरी तुम्ही पैरा द्यायसाठी देण्यासाठी तुम्हाला उत्सुक केलं की द्या म्हणून. बघा, हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. संबंध पण घट्ट ठेवले पाहिजेत, रिलेशन पण. माणसाचे शब्द दिल्यानंतर त्या शब्दाचा किंमत पण राहिली पाहिजे. हा बैलगाडीचे क्षेत्रच असं आहे. आज आम्हाला कमिटीने सांगितलं बाबा न्यायामध्ये तुम्ही बसत नाही, आम्ही लगेच माघार घेतली. एक दिवस नंदी नाही पळाला तर काय हे नाही, सैराट आणि भुंगा ही गाडी परत त्याच स्पीडने त्याच जोत्यात चांगली पळत राहील. दादा या गाडीकडे बघता काय वाटतं, ही गाडी म्हणजे कशा प्रकारे मुंबईमध्ये दंगा करू शकते? आता तर बघितलंच ना तुम्ही, कोणच असा नाहीये. आमचा मोठेपणा नाही, पण प्रेक्षकांच्या आशीर्वादाचे आणि आई एकविराच्या आशीर्वादाने आमची गाडी चांगली पळते. कोणी किती कट रचले, कोणी किती काय केलं, लोकांनी आपापली बैल इकडे तिकडे देऊन आमच्या मागे कट लावून देतात. पण तुमचं कुठं काय सक्सेस होणार नाही. तुम्ही कधी पण या, तुमच्या नावाने जमवा आणि कधी पण खेळायला या. तुम्हाला पाहिजे ती साईड, तुमचं पाहिजे ती फाटी, कधी पण या, मागून पुढून कधी पण तयार आहे. आपण 100% केली. पण इकडे तिकडे काहीतरी लावालावी करू नका. ओपनला नाव असतं, ओपनला नाव द्या. मला तरी वाटतं आता आपली जोडी पळते, मग घाटावरती कधी नियोजन करता? या जोडीचं असू द्या किंवा भुंगाचं असू द्या. कुठे कधी आपलं ज्या टायमाला योग जुळले त्या टायमाला चांगले मैदान पडते, त्या टायमाला आम्ही 100% घेऊन जाऊ. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मला तर वाटतं एक मोठा मैदान आहे. बघूया ना आता कसं काय नियोजन. इथं पळतात ते गाड्या, तिकडे न्यायचं. पण आता तेच जरा आजच्या मैदानाला जर 2 गाड्या झाल्या असत्या तर येणाऱ्या 4-5 दिवसात भुंगा पण वरती पाठवणार आहे. कारण की माझी पण कामं जरा चालू होतात ते, त्याच्यामुळे एक 15-20 दिवस भुंगाला पण आराम पाहिजे. आता शेठला तेच सांगितलं कालच का जरा आपण थोडं थांबूया.
कारण की बैलांना पण जरा आराम देणं, गरमी पण भरपूर तिकडे, जरा 10-15 दिवस जरा नानांचा पण 2-3 वेळा फोन आला होता, शेट बैल इकडे पाठवून द्या. 10-15 दिवस जरा बैल माझा पाठवण्याचं चाललंय. येणाऱ्या काळामध्ये आता एक लवकरच कुठलं तरी एक मैदान बघू मुंबईचा, नाहीतर मग येणाऱ्या 15, 16, 17 तारखेला बैल आपला घाटावरती 100% 15 दिवस आराम करायला पाठवायचा विचार चालला. ओके. प्रेक्षक पण बोलत होते कुठेतरी नानांच्या दावणीला पाठवा, सुरुवातीला पाठवलं आता नाही पाठवत. नाही पाठवणार ना, कसं काय, नानांचा जीव आहे, नानांची पूर्ण फॅमिली नेहमी भुंगाच्या बद्दल विचारपूस करतात. कुठंच नाही प्रेक्षक काहीतरी दुर्वा निर्माण करण्याच्या मागे जास्त लागलेले असतात, पण कुठंच नाही. जेवढा मिलिंद पाटीलचा अधिकार आहे तेवढाच नानांचा अधिकार आहे, नानांच्या फॅमिलीचा अधिकार आहे तेवढाच, कारण की त्यांचं खूप मेहनत आहे भुंगा घडवण्याच्या मागे त्यांचं ते. आणि येणाऱ्या काळामध्ये आता नानांच्या दावणीलाच जाईल, 15-20 दिवस मस्त आराम करून तिकडे एखादी शरद करून भुंगा खाली घेऊन येऊ आपण. आता काय दोनच महिने राहिलेत, ही A1 जोडी कंटिन्यू गुलालामध्ये राहून पूर्ण सीझन गाजवेल. कशा प्रकारे या 2 महिन्यांकडे बघताय? चांगलंय बघा, जास्तीत जास्त प्रयत्न करू का हिला गुलाल कसा त्यांचा टिकून राहील त्याच्या मागे जास्ती, पण कुठेतरी कमजोर गाडीला हरून नाही. गाडी पळणार तर शरद होणार तर प्रेक्षकांना आनंदच होणार. मी बरोबर. स्वतःहूनच मागे बोलतो, कानाशेटला आता पण बोललो, कधी शरद करायची आपण, प्रेक्षक वाट बघतात ते. सर्जा आणि मेहरबान इकडे भुंगा आणि सैराट कधी पण तयार आहे, कधी पण करू. येणाऱ्या 2-3 दिवसात मैदान आहे, परत आपण खेळू ना. प्रेक्षकांना आनंद झाला पाहिजे. कुठेतरी सैराटचे मालक लपून बसलेत, मिलिंद पाटील लपून बसलाय, भुंगा घाटावर पडला, असं काहीच नाही. जेव्हा पण मैदान असेल त्यावेळेला मला प्रेक्षक ठरवतील. फक्त तुम्ही काहीतरी चुकीचे कमेंट्स करू नका. तुम्हाला जी गाडी भुंगा सैराट विरोधात बघायची आहे किंवा त्यांच्या विरोधामध्ये कुठली गाडी बिंदास कमेंट्समध्ये टाका. 100% भुंगा जिथे तुमच्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न, कारण की तुमच्याच प्रयत्नाचं यश म्हणून हा भुंगाचा गुलाल आहे. बघा मित्रांनो, कुठेतरी मालकाचा मोठेपणा म्हणावा लागेल की स्वतः सांगतात की कशा प्रकारे लढती आपल्याला हव्या आहेत, कशा प्रकारे भांडण नको, आपल्याला लढती करायची आहेत आणि मैत्रीपूर्ण लढती करायची आहेत, नाही का दादा? आता बरेचसे जण बोलतात की भुंगा सैराट जोडी पळते, तुमच्याकडे लिंबू आहे म्हणून. मी सांगितलं ना मागच्या टायमाला, लिंबूने मोठा संत्री आहे. आता तर बाबा तर फुल फ्री आहे, कधी पण लगत तयार आहेत. बघितलं ना कसं का अंतरबिंतर असतो, कधी पण जमून बिमून खेळा, असं खेळा तर तयारच येतं. बाबा बिबा सगळ्या गाडीमध्ये फुल जटा बिटा बांधूनच असतात आमच्याकडे. दादा मजाक मस्तीचा पाठ राहिला वेगळा, पण खरोखर म्हणजे अशी काय गोष्ट आहे का? अरे अशी काय गोष्ट असती तर माझा तेजा कशाला घरी बसून ठेवला असता, त्याला पण आणला असता खेळायला. आणि त्याच्यावरती 2-2 गोंड्याच्या गाड्या केल्या असत्या आणि बॅनरवरती प्रत्येक गाडी 3-3 गाड्या भुंगावरती खेळलो. असा काय नसतो मित्र. चांगला कर्म करा, चांगली नीती ठेवा, सगळ्यांना सोबत घेऊन चला, आपल्याला काहीच अपेक्षा नाही, यशच भेटणार. आणि हे बघा, देव आहे तर राक्षस पण आहे असं नाही आहे. आणि आपल्या देवावरती विश्वास ठेवा, आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, काहीच होणार नाही. कुठला गुलाल कुठला भंडारा काय नाही, जे आपले कुलदेवतांचा आशीर्वाद घेऊन चालायचं. हे लिंबुआ फिंबुआ हे काय नसतात, याचा कुठं अर्थ नाही आहे. जे लिंबू बिंबू आले असतील ना तुमच्या सोशल मीडियापर्यंत, ओपन चॅलेंज आहे, व्हॉट्सअपला तुम्ही लिंबू घेऊन चाला आणि माझ्याशी गाडी जमवा. ह्या कमिटीचे नियम मोडून मी गाडी जमवायला तयार आहे. तुम्ही बोलाल त्या फाटीवरती, तुम्ही बोलाल त्या क्षेत्रात, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात मला कुठून बोला, आम्ही हे 2 बैल घेऊन येऊ. मित्रांनो बघा, कुठेतरी त्यांचं मत त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपण पण नेहमीच हे गाडा मालक कुठेतरी एकत्र यावं हे प्रयत्न करत असतो. दादा आता आपला हा बैलगाडी क्षेत्र वेगळ्या वळणावर चाललंय, चांगल्या वळणावरती चाललंय. कसं बघताय तुम्ही या बैलगाडा क्षेत्राकडे? आनंद आहे बघा. मी नेहमी सांगतो बघा, मैत्रीचा खेळ आहे. मैत्रीचा हा प्रेक्षकांना बघायला पण आनंद होतो, मालकांना खेळायला पण आनंद होतो. नवीन नवीन लोक जुडतात आता हा खेळ बघून. पश्चिम महाराष्ट्र झाला, विदर्भ झाला, या सगळ्या गोष्टी आता लोक आपल्याकडे खेळायला. मी वाटतो संघटनेला विनंती करेल काय येणाऱ्या काळामध्ये त्यांना पण इकडे येणार आहे. आणि मी तुमच्या युट्यूब मार्फत हे पण सांगतो का, तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही चाळीसगाववरून याल, MP वरून याल, तिकडून कर्नाटकवरून याल, लांब लांबची जिथे पण तुमची बाईट पोहोचवायचं, तिथल्या नंदींना इकडे या. तुम्हाला असं वाटत असेल का इथं कोण ओळखे, तर मिलिंद पाटील तुमच्या भावासारखा आहे. माझ्या गोट्यावरती तुम्ही या, राहा, तुमची खायप्याची व्यवस्था करेल. बिंदास इथे येऊन तुम्ही शर्ती करायला. संघटनेला माझी विनंती आहे, बाहेरच्या नंदींना पण येऊ द्या, कारण की आपल्या मुंबईचा कुठेतरी त्यांच्या मनावरती एक धाक बसलाय. तिथं जाने का नाही उधर झगडा होत आहे, काय भांडणं नाही होत. बिंदास या, बिंदास तुमच्या नावाने खेळा, बिंदास काय ना, हा प्रेमाचा खेळ आहे, आनंदाचा खेळ आहे. आणि जिता जागता सबूत आजचा हा मैदान, या मैदानामध्ये कुठेतरी 4 शर्ती विरोधान केलो, आज पैऱ्यामध्ये येऊन पळायला. आमचा पण प्रयत्न हेच असतं की कुठे ना कुठेतरी गाडा मालक एकत्र यावं. हा प्रयत्न आम्ही नेहमीच करत राहू. आणि जाता जाता शेवटचं सैराट बद्दल काय सांगाल किंवा त्यांच्या मालकाबद्दल काय सांगाल? आज जेवण जोडी बोलताय, फक्त तुमच्याशीच बोलतोय. भावासारखा आहे, चांगलं मन साफ आहे, चांगलं आहे. आमचा फायनान्सर आहे जितेश कालन,
सगळे आमचे मित्रमंडळी आहेत, सगळ्यांचा प्रेम आहे. आणि असंच सगळं आम्ही आज बैल पळतात एकत्र म्हणून असं नाही, संबंध वर्षोनवर्ष चालायचा. राहुल शेठची गाडी जमली नसती खाली गेल्या म्हणून, नाहीतर राहुल शेठला आम्ही स्वतः बोलून एकत्र बाईट दिली असते. संपूर्ण महाराष्ट्र ती बाईट बघण्याच्या मागे म्हणजे आज योग आला होता, पण त्यांची पण गाडी जमली नाही, तर एकत्र मिळून बाईट दिली असती. काना शेठ आम्ही, त्यांची पण गाडी जमली. आता पुढच्या टायमाला 100% एकत्र बसून आम्ही बाईट द्यायचा प्रयत्न करू. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद. मैदानासाठी. असंच धन्यवाद. नेहमी गुलालामध्ये राहा, जसा भुंगा मुंबईमध्ये दंगा करते तुम्ही पण करत राहा. नाही, मला दंगा करायला लावू नका, नाही तो वेगळा नाही, काम तो होईल. नाही, आम्ही आपला लय शांत आहेत, गुलालाचा शांतत दंगा, राहू दे. गुलालाचा दंगा हो. 100% संघटनेने जे नियम अटी घालून दिले त्याच्याप्रमाणे आम्ही राहण्याचा प्रयत्न करू. कुठं आपल्यामुळे या क्षेत्राला गालबोट लागेल याचा प्रयत्न करू. ज्या दिवशी आपली मोठी भांडणं होते त्या दिवशी क्षेत्र बंद.